काहीच विकीता भेटलाय हे बघा. चाललाय लॅब आता, त्याची लॅब आहे अनगाव गावात, रक्त तपासतो. तुम्ही त्याला विजिट करा जरा. अनुसाई नगर समोर प्रमोशन केला तुझे. आता जाऊ का आता? काहीच अजून एक भेटलाय शुभम भेटलाय काहीच. तो चाललाय कामाला, आम्ही चाललोय शिर्डीला. ओम साईराम. ओम साईराम. सुखाचा हो हीच साईचरणी प्रार्थना. धन्यवाद बाबा. हा पारस दूर ब्लॉगिंग चॅनल तुमचं स्वागत आहे. आणि आज आमचा पालखीला जायचा पहिला दिवस आहे आणि आलोय गावदेवी मंदिरात. आहे बघा, गावदेवी मंदिरात आलोय. इथंच पालखी सजवायला लावले, तुम्हाला दाखवतोय बघा. पालखी इथंच सजवायला लावले. एवढं वर्षभर आम्ही वाट बघतो या दिवसाची. आता आम्ही निघणार आहेत. भाऊ किती वाजता निघतात काय होते तुम्हाला दाखवतो. गाडी बिडी एकदम सजवून ठेवले. यश पण आलाय, यश ब्लॉगर तो पण आलाय. आता गाडी सजवलेली, बघू काय होते. आलो युवराजकडं, त्याची आत्ता बॅग भरायला लावली बघा. आत्ता बॅग भरायला लावली. बॅग भरतो आणि निघतो लगेच. त्याची बॅग ठेवतो, जातो. झाली भावाची तयारी, अजून काय पालखी आलेली नाही. निघल्यावर परत एकदा पालखी दर्शन घेतो. कडकडाला आपण चालत निघतो. निघले पालखी नाक्यावर आता चाललोय बघा. बघू गाण्यांचा आवाज आहे, तो कॉपीराईट लागेल आपल्याला. आणि आस्ते आस्ते इकडे सरलच जाऊ, सरलच जाऊ. निघले पालखी आता. पालखी थांबली आता, जाऊन बॅग भरतो. यश काही झालोय मंदिरात. पालखी पण निघली, दर्शन घ्यायला लावलंय बघा. अनगावचा साईबाबाचं मंदिर. जुना साई बंधू चाललाय, त्याच्या घरी पूजा आहे म्हणतो येणार नाही. तू बघू नको टोपी बिपीकडं. म्हणजे आम्ही 8 दिवस चाललो आम्ही येड भेटली तिथं. मामा काय बोलता? एकदम ओम साईराम. मग तुम्ही लास्ट पर्यंत आहेत का? सध्या लास्ट परत नाही, माझी जर दुखापत झालेली आहे हा. त्यामुळं मी नाही आहे. पण 24 तारखेच्या आतीत मी येणार आहे. येणार ना तुम्ही? ओम साईराम. ओम साईराम. माझ्यावर रागवतो. हे बघा 7 पाव. पालखी निघले ना, आम्ही लेट जाणार आहे बघा. आम्ही लेट जाणार आहे, जरा काम आहे घरी, तेव्हा लेट जाणार आहे. टेम्पो आलाय, चैनू भाऊ आहे इथं आमचा. फोटो पाठवला तर मला. ते जाऊन या. ही जवाल झाल्यात पोट भरी, पोट भरी, पोट भरी. दोघाला चालले जवाल चालल्या ती पोट भरी. दोघा जण ही तर जाम पोट भरी, जाम पोट भरी. हे बॅगिंगचा टेम्पो आहे. बॅगी टाकल्या आता. निघतो आता. गाई 3-3:30 वाजलेत आता ना. आता आम्ही निघलोय. आमचा काम होता तो झाला आहे. त्याच्या मोबदला आम्हाला भेटला आहे थोडंसं पैसे. तर बघू भाऊ माझा काय उद्याची सोय काय करतो का. उद्या सांगलेले सोय आहे उद्या. उद्याला मॅगडी लागते वाटतं. उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा तुम्ही तसा. उद्या मॅगडी आहे वाटतं. गरम पण जाम होते. आणि आमचा माणूस बोलवला होता आम्ही 2 बिस्लऱ्या आणि 1 थंडा घेऊन. तो आम्हाला आलेले घेऊन, म्हणजे त्यांनी आमची सेवा करायला लावली इथं. कुठे बाटली कुठे आपल्या? हे बघा ना. त्याजवळ एवढा पैसा आहे का तो स्टारबक विकत घेतलाय त्यांनी. बघा कसा खेळले. बोलतो पुंडा असलाय नाही तर लगेच. मग आम्ही तुला आता गंडवणार ना. तू पुलावर जाऊन थांब, आम्ही आता येतो. तिथं पुलाच्या खाली थांब ना. तिथं बसा ना, नेतो ना. चक्कर झालास काय? बाबांचा बुलावा आलाय आम्हाला. आम्ही चालतच जाणार आहे. साईराम बोलतो. येतो ना 21 तारखेला. 21 तारखेला येऊन काय मित्रा, आत्ताच कसं काम आहे. सगळं सनस्क्रीन पण होय तिथं ती ठेवले. सगळं बॅगीत राहिलाय. चालू आहे आता चालत. बघू किती टाइम लागतो काय होतं. हॉल्टला गेल्यावर भेटतो तुम्हाला. अरे जाऊन या. कसं काम आहे, नात करते काय? बंदी तू चालेल ना तरी पुढे भेटतो. गाई देऊ
दो भाई दोनों तो भाई तसंच चालत आलेत. साईराम माऊली साईराम. लवकरच लायनर घसतील वाटतं त्यांचं. साईंचं नाव घेऊन काय काहीच गोशालेपासून इथे यायला कमीत कमी अर्धा तास लागला. आम्हाला वाटला का 5 मिनिटात हे पूल पार करू आम्ही. अजून हे पुलावर पण नाही आलेलो. हे नदी वय आता कुंडाची. हे ते नदी वय अजून पूल पण पार नाही केलेला. बघू अजून दोघा ठिकाणा सेवेला फोन करतो आम्ही. जसा वांदा नाही येतील लगेच घेऊन. बघू आता चालतोय सध्या तरी निवांत होऊन चालतोय. काहीच विकिता भेटलाय हे बघा. चाललाय लॅब आता. त्याची लॅब आहे अनगाव गावात. रक्त तपासतो. तुम्ही त्याला विजिट करा जरा. अनुसाई नगर समोर. प्रमोशन केला तुझे आता. जाऊ का आता. काहीच अजून एक भेटलाय. ब्लॉग मध्ये मला शुभम भेटलाय काहीच. तो चाललाय कामाला. आम्ही चाललोय शिर्डीला. ओम साईराम. ओम साईराम. सुखाचा होईच साईचरणी प्रार्थना. धन्यवाद भावा. हा काहीच फायनली ग्लोबलची इथं पोचलोय. संग्रीलाची इथं. अनगाव ते डायरेक्ट काय रे हां ग्लोबलची इथं डायरेक्ट नॉन स्टॉप चालू आहे. भावाला घाम कुठला एकदम. भावाला गरमी खूप आहे. याल तर एक तर सकाळी लवकर चाला नाही तर संध्याकाळी चाला. दुपारी चालू नका. खूप गरमी आहे. नाही घाम कुठला आहे. बघू तो निघतो 5 मिनटं बसतो निघतो लगेच. काहीच पोचले आता ग्लोबलला. हे बघा आमचा पहिला हॉल्ट आहे कुरूंचा. आणि पालखी पण भिवंडी ते आणि मागे आहे पालखी. आम्ही आलो इथून बडोदाशी. तर बघू चाललो आहे. पालखी आली जर लवकर तर दाखवतो नाही तर जायचं हॉल्ट वगैरे. हा रिक्षावाला मित्र भेटलाय कामातला. ते नवीन रिक्षा घेतले. तर साईदा आरावा भेटलाय बघा इथं. तो बघून थांबला आपल्याला. भाव काय बोलतो. भाडा बिडा असला त्याला फोन करा. काहीच भोरपाड्याची इथं आलो होतो. आता चालू आहे तिकडं कुरूनला. तर आरशूला फोन केला. आणि आरशू आपल्यासाठी भावा थंडा घेऊन आलाय बघा. बघा थंडा आहे. आरशू आले आपले फोनवर. बघू आता आरशू काय बोलतो ब्लॉगमध्ये आपले. एवढा मोठा कशाला आणलाय. सगळं कोण नाहीत आम्ही दोघंच आहेत. मग बाकीचं सगळं भूर झालं. आरशू काय बोलतो आपल्या ब्लॉगमध्ये. काय नाही भावाला सपोर्ट करा आपले. तर मी चालू एवढे लांब शिर्डीला. भावाचं 2 शब्द बोल ना माझ्यासाठी. भावाला जाम मेहनत करतो. सपोर्ट टाका आणि एकदम चालू आहे. धन्यवाद भावा. त्या आईला बस झाला. सोय झाली आपली. भेटतो तुम्हाला. अनगाव गावाचा नाही निवली गावाचा सुपुत्र भेटलाय आम्हाला. होता त्या आता त्यांनी आवाज दिला तेव्हा आम्ही पण थांबलो तिथं. त्यांनी पाणी बिणी घेतलं भावाने आपल्याला प्यायला. आता जातो आम्ही पण. तर बघू कुठे पाडग्याला कुठं हॉल्ट आहे बघू. दोन्ही ठिकाणी असेल तर माहीत आहे आम्हाला. दुसऱ्या ठिकाणी आता घेतला असेल तर आम्हाला नसेल माहीत. बघू आता तिथे गेल्यावर कसं काय विषय. कुरूनमध्ये जाताना दाखव तुम्हाला. काहीच पोचले आता कुरूनवर. बघतोय तर चहा पितो आणि जातो हॉल्टला. काहीच घेतलाय चहा आता. चहा बी पितो. चहा पितो आणि जातो. बोर्ड लिहिलाय बघा आमचा. जातो ते बघतो हॉल्ट. बघू आता चाललो आहे तिकडंच. हॉल्टला बसलो इथं जरा बाहेर. हे बघा इथं गाड्या लावल्यात. इथं हे थांबलो आता. पालखीची वाट बघतो. पालखी आल्यावर दाखवतो. पोचलो आहे. आमचे पालखीचे अध्यक्ष भेटलेत. ते आमची भाऊजी आहेत. काय बोलतो तुम्हाला कसं वाटते बोला ना. डेंजर माणूस रे ह्यो एकदम दाम यायला कुठं पण करीत. मला वाटलं की तू असंच बोलतोयस काय. त्यांनी बनवायला लावलं. गाईच पालखी आले. तिची आरती बिरती करतील आणि मग आणतील इकडं. बघू कसं काय. हेच मस्त आंघोळ बिंगोल केली. मस्त भैयाची रूम आहे. त्या रूममध्ये आंघोळ केली. आणि आता हा भाव चालला युवराज आंघोलीला. सुवा देतो तो. बघतो कसं काय बायाची रूम बघा कशी. आतमध्ये पण दाखवतो इंटिरियल तिचा. बाया जेवण बनव होता. त्याला सांगला जेवण नको बनवू. पालखीचं जेवण इथं आंघोळ बिंघोळ केली. आता तयारी करतो जातो जेवायला. जेवण काय काय मेनू दाखवतो ना तुम्हाला कसं आहे खेळ.
तयारी पण झाली आता जातो जेवायला. जेवतो भाव माझा आंघोळ करून निघतो आता. जातो जेवायला आता. गाईज कोण गोरा दिसतो? अरे वन साइड आहे मार्केट जाम आहे पारस बोईरचा. वन साइड दिसणारच ना भावा. बघ ना चेहरा पडला डायरेक्ट माणसासमोर. काम हार्डच असतो guys. रॉयल आहे ना पारस बोईर पहिल्यापासून. किंग मेकर. ही व्हिडिओ मला पण आली पाहिजे ना का? एअर ड्रॉप करू तुला? माझ्या ब्लॉग मध्ये पण ती व्हिडिओ दिसणार. जने ते बेंजी आणला इथं. हे बघा टाचा कच्ची आणली. अक्षयदा त्यांचा अध्यक्ष आहे ग्रुपचा. कुठला ग्रुप आहे? ओम साई ग्रुप अनगाव. त्याचा अध्यक्ष आहे अक्षय दादा. तर त्याला तुम्ही नक्की. मला मानव बोलला ऋषिकेशची बोलतो सेलेरो गेली बोलतो. एवढं मच्छर आहे. पारसला पण जरा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब. आणि त्यांचा दुसरा आहे अध्यक्ष यो श्याम आहे. यो श्याम वायरमॅन. नाही रे श्याम येडा आहे का तू? आमचा मेन नाही एवढं मच्छर आहे. तो बघ एवढं मच्छर आहे. यो बघा कसा आहे. मागवलेला आम्ही खास प्लेअर बाबा सिंगर येतो. गणेश एक्का शेलार सिंगर आहे ना. एवढं मच्छर जावतं. झोपाचा कुठे विचार पडला आता. हे कसा बसलोय कुरमुंडी घालून. आमच्या पारस भावाचा चॅनल पुढे न्यायचा सगळ्यांनी. जेवणाच्या आधी भजन चालू केलंय. भजन ऐकायला आता. ओम साई सेवा ग्रुप अनगाव. गणेश एक्का शेलार कॅन्टीन. फोन केलाय भावानी. भाव इथं घरी आहे. त्याला जाम आठवण येते आमची म्हणून त्यांनी फोन केलाय आम्हाला. नाराज आहे जरा भाव. सुशांता पण आलाय. भेटगाडी आलाय सुशांता. घेतलाय जेवायला आता. जेव्हा किती मेनू आहे लपला इथं. थांबा जरा. गुलाबजाम पण आहे. अक्की बाय पण आहे. नॉडी बाय पण आहे. तुषार पण आहे आपला. जेवतो आता. जेवलो आता ना चाललो आता झोपाला. ब्लॉग एंड करतो. गाईज तुम्हाला आपला पहिला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असंच पुढचं ब्लॉग करा बघा. आणि तुमचा असाच सपोर्ट राहू द्या. ओम साईराम.